न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथील वार्षिक स्नेहसंमेलनचे उद्घाटन. हिंगोली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा संचालित न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथे आज दिनांक 17 मार्च 2026 रोजी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ज्ञानतीर्थ 2026चे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर NS सोळंके सर होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक माननीय प्राध्यापक डॉक्टर सुशील धनमने, सुप्रसिद्ध नाटककार पुणे हे होते. सोबत त्यांचे सहकारी कुमारी अचल मुटकुळे व क्षितिज भट्ट हे होते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर NS सोळंके व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे उद्घाटक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर सुशील धनमने यांचा अल्पपरिचय प्राध्यापक डॉक्टर YM काशिदे यांनी करून दिला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर सुशील धनमने, सुप्रसिद्ध नाटककार पुणे यांनी वार्षिक स्नेहसंमेलन ज्ञानतीर्थ 2026चे उद्घाटन झाले असे जाहीर केले. यावेळी प्राध्यापक डॉक्टर सुशील धनमने व त्यांचे सहकारी यांनी आपला संगीतमय कार्यक्रम नातं सुखदुःखाच्या रेशीम गाठीचे उत्कृष्ट सादरीकरण केलं. यावेळी त्यांनी मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्या आयुष्यात येणाऱ्या नात्यांची गुंफण त्यांनी केली. त्यावेळी त्यांनी ममता, त्याग, संस्कार, समर्पण, विश्वास, भक्ती आणि आत्मविश्वास या 7 दानाची मनुष्याच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी किती आजच्या काळात आवश्यकता आहे हे त्यांनी संगीतमय वातावरणात शब्दबद्ध केलं. त्यानंतर या कार्यक्रमाबद्दल सतेज पाटील व प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मी गलंडे व प्राध्यापक डॉक्टर सचिन काळबांडे यांनी आपला अभिप्राय शब्दबद्ध केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर NS सोळंके यांनी अध्यक्षीय समारोप केला. त्यावेळी ते म्हणाले की प्राध्यापक डॉक्टर सुशील धनमने यांनी आपल्या संगीतमय नाटकातून 7 दानाची प्रभावी गुंफण केली. या दानाची आज नितांत गरज आहे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वार्षिक स्नेहसंमेलन ज्ञानतीर्थ 2026चे समन्वयक डॉक्टर पवन वासनिक यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी नेहा मस्के व आभार कुमारी अंकिता कराडे यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताचे गायन प्राध्यापक डॉक्टर SR काळबांडे यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक करण्यात आले. या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर आतिश कदम, डॉक्टर सिद्धार्थ खंदारे, डॉक्टर इर्शाद बेग, डॉक्टर रमेश कोल्हे, डॉक्टर संभाजी चौतमल, प्राध्यापक BB चव्हाण, प्राध्यापक सुनील पाटील, प्राध्यापक सुभाष मापारी, प्राध्यापक गौरव गोरे, डॉक्टर लक्ष्मी गलंडे, प्राध्यापक उषा किरवले, प्राध्यापिका स्नेहा शिर्के, प्राध्यापिका अलका करंडे, प्राध्यापक विजय कांबळे, प्राध्यापक सिद्धार्थ काशिदे, प्राध्यापक गोपाल जाधव, प्राध्यापक शेख जुनेद, प्राध्यापक रजत सातपुते, प्राध्यापक मधुकर लेंबले, तसेच श्री संजय डाके, श्री गजानन शिंदे, श्री राजेंद्र केदारे, श्री किरण लोढे, श्री गजानन कऱ्हाडे, श्री अलाउद्दीन पठाण, श्री शेरू सय्यद, श्री वाशुबाई शेख, श्री महेंद्र दिपके, विद्यार्थी व विद्यार्थिनी या प्रसंगी उपस्थित होत्या. सिटी इंडिया न्यूजसाठी हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाडे.